आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. लळिंगगडावर पार पडली स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब व माजी आमदार कुणालबाबा पाटील यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून आज औधाण येथील कुणालबाबा मित्र परिवारातर्फे खानदेश राजधानी असलेल्या किल्ले लळिंग येथे ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते गडपूजन करून स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. त्यात किल्ले लळिंग संवर्धन समितीचे विशेष सहकार्य लाभले. आपल्या स्वराज्यातील गडकोट टिकले तर आपले ऐतिहासिक वैभव टिकेल व आपल्या पर्यावरणाचा समतोल टिकला तर आपण व आपले अस्तित्व राहील. या अनुषंगाने ही मोहीम पार पडली. त्यात लळिंगगडावर कार्यरत असणाऱ्या किल्ले लळिंग संवर्धन समिती यांचे मोलाचे सहकार्य लाभले. लळिंगेश्वर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संदीप पाटोळी यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले लळिंग संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रशांत खेमनार, लखन शिंदे, कैलास वाघ, विश्वास वाघ, रावसाहेब वाघ, नितीन पाटील, दिनेश वाघ, शांतीलाल वाघ, कृष्णा वाघ, सुरेश भदाणे, अरुण भदाणे, विनोद वाघ, सुखलाल भदाणे, प्रितेश वाघ, नितीन वाघ, राकेश वाघ, राहुल सूर्यवंशी, राज चौधरी, कमलेश गोसावी, सागर सोनवणे, भटू वाघ, नाना शेलार, अमोर भामरे, संजू धिवरे, रवी मालचे, विकी वाघ, आकाश वाघ, राकेश देवकर, बंटी पाटील, किल्ले लळिंग संवर्धन समितीचे पदाधिकारी व कुणाल बाबा पाटील मित्र परिवार औधाण उपस्थित होते. जय जिजाऊ, जय शिवराय. आपले भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब व आपले धुळे ग्रामीणचे पाणीदार आमदार माननीय बाबासाहेब कुणालजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज कुणाल बाबा मित्र परिवार औधाण लळिंग ग्रामस्थ यांच्याकडून किल्ले लळिंगवर आम्ही आज वृक्षारोपण व स्वच्छता मोहीमचं आयोजन केले होते. त्यासाठी आम्हाला विशेष सहकार्य लाभले ते किल्ले लळिंग संवर्धन समितीचे. सगळ्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. एक संदेश देऊ इच्छितो की प्रत्येकाने किल्ले लळिंगवर वृक्षारोपण केलं पाहिजे, कारण की इतिहास जगला तर आपण जगणार आहोत आणि ही काळाची गरज आहे. इतिहासाला आपल्याला जपलं पाहिजे. हे आपलं भाग्य आहे की आपण महाराजांनी आपल्याला गड किल्ले हे दिलेले आहेत, त्यांचं संरक्षण करणं हे आपलं काम आहे. पर्यावरणासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण केलं पाहिजे, स्वच्छता मोहीम केलीच पाहिजे. किल्ले लळिंग संवर्धन समितीकडनं आज राष्ट्रीय स्तरीय 13वा पुरस्कार मिळालेला आहे. आज 15 वर्षापासून त्यांचं अविरत काम चालू आहे. तसंच त्यांना सपोर्ट करण्याचं काम देखील आपल्या सर्व धुळेकर जनतेचं आहे व खानदेशाचं वैभव आहे. किल्ले लळिंग याला प्रत्येकाने जपा एवढंच सांगू इच्छितो. शेतकऱ्यांच्या तोंडावर रुमाल फेकून 2 ट्रॅक्टरचे नुकसान. बॅटरी स्टार्टर डिझेल चोरी परिसरात प्रमाण वाढले. धुळे तालुक्यातील बोरीस येथे खळ्यात उभे केलेले ट्रॅक्टर व एक नवे अशा 2 ट्रॅक्टरच्या वस्तू काढून नुकसान केले आहे. या बाबतीत सोनगीर पोलीस ठाण्यात बोरीस येथील शेतकरी अरुण गुलाब ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी खळ्यात जात असताना खळ्यात लाल रंगाचे वाहन अल्टो ही गाडी उभी होती. ठाकूर यांनी आवाज देत त्यांना विचारले असता आपण कोण आहेत, काय करताय, तर त्यापैकी एकाने रुमाल तोंडावर फेकला व मला काही सूचनासे झाले. मी खाली मान करून बसलो. तोपर्यंत माझ्या ट्रॅक्टरची बॅटरी, स्टार्टर, डिझेल आणि पश्चिम दिशेला दुसरं ट्रॅक्टरमधून डिझेल काढून नेलंय. थोड्या वेळाने मला शुद्धी आली आणि पाहतो तर तोपर्यंत गाडी, तो व्यक्ती किंवा अन्य कुणीही दिसत नव्हते. मी लोकांना आरोळ्याही दिल्या, पण तोपर्यंत मी ट्रॅक्टरजवळ जाऊन पाहिले असता वरील 3ही वस्तू काढून नेल्याचे दिसले. तसेच दुसऱ्या ट्रॅक्टरचे नुकसान झाले होते. गावातील पोलीस दूरक्षेत्र हाकेच्या अंतरावर असून तरीसुद्धा येथे कुणीही पोलीस कर्मचारी थांबत नाहीत. त्यामुळे अशा घटना वेळोवेळी घडत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तरी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब यांनी या घटना घडू नये म्हणून येथे पोलीस कर्मचारी नेमावेत, कारण आता शेती हंगामाचे दिवस आहेत. मोदीजींच्या वाढदिवसाची चाळीसगाव शहरवासियांना भेट. नमो उद्यान उभारण्यासाठी राज्य शासनाकडून 1 कोटींचा निधी मंजूर. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत चाळीसगाव नगर परिषद अंतर्गत 1 कोटी असा भरीव निधी मंजूर केला आहे. या निधीतून चाळीसगाव शहरामध्ये भव्य नमो उद्यान उभारण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने हा शासन निर्णय प्रकाशित केला असून ही मोदीजींच्या वाढदिवसाची चाळीसगाव शहरवासियांना विकासात्मक भेट असल्याची माहिती
चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे. नमो उद्यान या महत्त्वपूर्ण प्रकल्पास मंजुरी दिल्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन व महायुती सरकारचे आभार मानले आहेत. यापूर्वी चाळीसगाव शहरात छोट्या मोठ्या 25हून अधिक खुल्या जागांवर आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी उद्यानं उभारण्यात आली आहेत. तसेच चाळीसगाव शहरातील सर्वात मोठ्या सुवर्ण स्मृती उद्यानाचे नूतनीकरण काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यात अजून एका उद्यानाची भर पडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.